रामराम मंडळी, मी गंगा आणि आले तुमचं अजून डोकं खाण्यासाठी मी. तर माझा नवीन ड्रेस तुम्हाला कसा वाटतोय? आजच्या व्लॉगमध्ये मी बनवली भजी, तीच पाहणार आहोत अजून. आणि पिल्लू आणि मी, दुसरं काही नाही, एवढंच आहे. तर हा माझा मिशोवरून मागितलेला ड्रेस आहे. असे 2-3 ड्रेस आहेत जे मी पावसाळ्यात घालायचे, थंडीत घालायचे ठरवले, कारण ते उन्हाळ्यात आपण घालूच नाही शकणार म्हणून. मग आता एवढे ड्रेस आहेत आपल्याला, यायला जायला कुठं नाही ना, पाहुणे ना राहुणे कुणाच्या लग्नात, मग आपण घरात घातले तर काय इश्यू आहे? हां, तुम्हाला पटतंय का माझं बोलणं? नक्की सांगा. आज मी पहिल्यांदा ना बटाटे भजी म्हणजे याच्या अगोदर पण बनवलेली, पण ते हॉटेलमध्ये कशी ती लागतात नाही, तशी होतच नाहीत माझ्याकडून, क्रिस्पी पण नाही होत. आणि दुसरी गोष्ट असं वाटतं त्यात मीठच नाही टाकलं, म्हणून मी मिठाच्या पाण्यात थोडा वेळ भिजू घातले, बघू म्हटलं कसं होते. पण कशाचं काय सांगू राव, ते मिठाच्या पाण्यात भिजू घालूनसुद्धा त्याला मीठ नव्हतं लागलेलं. मग बनवले तसेच कसे तरी चांगले झालेले. ठीक आहे, एवढी काय चव नव्हती त्याला तशी, म्हणजे हॉटेलसारखी. पण बघा, हॉटेलमध्ये आणि घरात काय फरक आहे? तर हायजीन असतं आपल्या घरातलं. हॉटेलचं काय राव, हॉटेल तर खायचं तरी पाऊस पडला नाही, 2-3 वेळा पाऊस पडला तोपर्यंत ठीक आहे, तुम्ही बाहेरून भजीपाव आणून खाताय वगैरे, ठीक आहे. नंतर मग घरातच बनवा. बाहेरची अशी हालत होते ना. मी पुण्याला होते ना राहायला, तर एक मोठं दुकान होतं, लई चर्चित होतं ते, असं एकदम की तिथं खायला ना एवढी लाईन लागायची, बिल वगैरे घेण्यासाठी लाईन लागायची. आणि आम्ही पण एक दोन वेळा खाल्लं तिथं उभं राहून म्हणजे तेच टेबल असतात उभं राहून, त्याच्यावरती ना ठेवून ना खायचं असतं तसं. तर मग आम्ही पण खाल्लं तिथं. मग काही दिवसांनी कळालं की तिकडं हे पडले, म्हणजे पोलीस वगैरे गेलेले, चेक केलं, तिथं कोणतरी आजारी पडलेलं वाटतं तिकडचं खाणं खाऊन. तर म्हणून ते चेक केलं, तर गेले तर तिथं ते बटाटे सगळे सडलेले. त्यांचं जे किचन असतं ते एकदम हायजीन नव्हतंच अजिबात. म्हणजे असल्या अनहायजिनिक गोष्टीने त्यांच्या दुकानाच्या समोर आल्या. काय फायदा तुमचं एवढं मोठं नाव करून, एवढ्या लोकांना खाऊ घालून? एखादं जर टपकलं असतं तर तुमचं दुकान राहिलं असतं का? सांगा. मला तर कळतच नाही काय गरज आहे. लोक पण उठलं सुटलं हा बाहेरचं. चव, ह्यांना लई जिभेला चव असते. खायचं ना, थोडंसं बनवा, खा घरात. आपण हेल्दी राहायचं, आपण हेल्दी राहू कसं ना, ह्याच्यावर कधी पण ध्यान दिलं पाहिजे. काय बरोबर ना? आपण आपलं वजन कधीच नाही वाढू देणार. हे बघा, आता 60-65च्या दरम्यान माझं वजन असणार आहे. एकदम पोटही स्लिम. एक बाळ झालं तरीसुद्धा एकदम असं पोट म्हणजे असं मेंटेन ठेवलेलं आहे मी, आणि तसंच ठेवणार. तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल जिऱ्याच्या अजून त्याच्या पावडरची आणि लिंबूची, तर सांगा. मग मी तसं एक व्हिडिओ बनवेल, एक मस्त छोटासा असा एक शॉर्ट्स बनवेल आणि टाकेल. तुम्ही पिया. आणि मग नाही जर कमी झालं ना, तर माझं नाव दुसरं नावाची मी गंगाच नाही. तुम्ही कराच ते प्रयोग, पहाच, बोलचाल काय राव खरंच. बघा, मी एवढा चहा पण पिते ढसा 2-3 वेळा दिवसातून. पिल्लू माझी खेळते ग, टेन्शन नाही पिल्लूले. हेच वय चांगलं आहे राव, टेन्शन नाही, काही नाही. आपलं शाळा नाही, ऑफिस नाही, लवकर उठायचं नाही. हां, ये बोललं तर येत नव्हतं माझ्याकडे, म्हणून ते गाल ओढले. बघा, मस्त पाऊस चालू आहे. आणि म्हणलं आता आपण गॅलरीत बसून, तेव्हा पिल्लू झोपलेलं म्हणून एवढी शांती होती हो, नाहीतर कशाचं काय. म्हणलं तोपर्यंत आपण पटकन ना खाऊन घ्यावं गॅलरीत बसून, पाऊस बघत बघत. आपलं छोटंसं स्वप्न पूर्ण झालं म्हणायचं आज. एक कांदा भजी खात खात, चहा पीत पीत. दूध नव्हतं म्हणून ब्लॅक टी बनवलेली, पण ब्लॅक टी चांगलीच असते. माझ्या आत्या यायच्या ना, जेव्हा दूध नसेल ना तरी ब्लॅक टी बनवायची, पण ते चहाचं पातेलं काय चुलीच्या खाली उतरायचं नाही, पण चहा कंटिन्यू एलांटी असं बोलायचे त्या चहाला. चला मंडळी, तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला काय नाही सांगा. आणि घरात बसून न व्यायाम करता मी वेट लॉस कसं केलं काय नाही. तुम्हाला माहिती आहे, जिऱ्याचं माझं पाणी असतं. जिरा आणि अजून 2-3 प्रोडक्ट आहेत त्यामध्ये, आता आठवत नाहीत मला. ते टाकले भाजून, त्याचं पाणी पिते सकाळी मस्त, आणि चांगलं पोट साफ होतं, एकदम दिवसभर फ्रेश राहतं. चला मंडळी, नंतर भेटू. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बाय.